2 मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह भूमिप्रवेशासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक नेते, पदाधिकारी 2 मार्च काळाराम मंदिर येथे अभिवादन करण्याकरिता प्रवेशद्वारावर असलेल्या दीपस्तंभावर समाजातील तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक एकत्रित येऊन वंदन करत असतात। त्यानिमित्ताने याप्रसंगी विविध पक्षातील तसेच आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी येऊन या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी बुद्ध वंदना घेऊन आपली सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरांनी केलेल्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करत भावना व्यक्त करतात। वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। सविनय क्रांतिकारी जय भीम। आज 2 मार्च एक स्वाभिमानाचा दिवस, एक क्रांती दिवस म्हणून ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे असा हा स्वाभिमानाचा दिवस। आज या दिनानिमित्त या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले। खऱ्या अर्थानं नाशिकच्या ऐतिहासिक लढा ज्या ठिकाणी महामानवानं आपलं रक्त सांडावं लागलं, या त्या ऐतिहासिक भूमीला आम्ही या ठिकाणी स्पर्श करण्यासाठी आलो आहोत। ते आमचे सत्याग्रही वीर जे आहेत त्यांना इथं नमन करण्यासाठी आलो आहोत। या ठिकाणी मला अभिमान वाटेल की या सत्याग्रहाची मुहूर्तमेढ ही खऱ्या अर्थानं माझं जे गाव आहे देवळलेगाव राजवाडा, या ठिकाणी पहिली बैठक ही सत्याग्रहाची पहिली बैठक ही देवळलेगाव राजवाडा या ठिकाणी झालं आणि त्या ऐतिहासिक घटनेला पुढच्या वर्षी शताब्दी महोत्सव म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं आणि मी या सत्याग्रहामध्ये जे आमचे पूर्वज आहे भालेराव यांचा मी एक वारसा म्हणून या आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्याने काम करतो आणि त्याच अनुषंगानं या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक मान्यवर, अनेक सहकारी या ठिकाणी लाभले आहेत आणि ऐतिहासिक लढ्यासाठी जे क्रांतीवीर होते या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, यांना क्रांतिकारी निळा सलाम करतो आणि उपस्थितांच्या वतीनं या सर्वांना मानवंदना देतो आणि या ठिकाणी थांबतो। मी या ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी सर्व सत्याग्रही वीरांना या ठिकाणी मानवंदना देतो आणि थांबतो। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा राजवाडा, काळे चौक इथून जी काळ्या राम मंदिराच्या सत्याग्रहाची सुरुवात केली, त्या बाबासाहेबांनी या देशामध्ये जे चाललेलं जे कारस्थान होतं, मंदिर प्रवेश पण कुणाला देत नव्हते, पण बाबासाहेबांनी ती एक लाटच काढली का आम्हाला जर मंदिर प्रवेश येते त्या मंदिराचा फायदा काय, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजवाड्यातून हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला। हा ऐतिहासिक राजवाडा आहे। त्या ऐतिहासिक राजवाड्यातला मी भूमिपुत्र मुकुंद बाजीराव काळे व सर्व माझ्या माता भगिनी सर, आज इतका जनसमुदाय आहे, आज हा हिंडतो फिरतो, हा सर्व बाबासाहेबाच्या पुण्याईने फिरतो। आज काळाराम मंदिरात ते सत्याग्रहासाठी इतकं काही सोसलं, इतके काही त्रास भोगले। आज राजवाड्यामधून सर्व लोक मोर्चा त्या पटांगणामध्ये उपोषणाला बसले होते, तिथली सर्व जबाबदारी मोठा राजवाडा, काळे चौक या लोकांनी पार पाडलेली होती। त्यांना अन्नदान, जेवण, पाणी हे सर्व सुविधा राजवाड्याच्या नागरिकांनी पुरवली होती। या राजवाड्यामध्ये काळे, तानी, तेजाळे हे बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते होते। त्याचप्रमाणे तिथल्या सर्व माता भगिनींनी या सर्व बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहून इतक्या दिवसाचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला। त्याचप्रमाणे सर्व नाशिक जिल्ह्याच्या तमाम भीमसैनिकांचं व राजवाड्याच्या सर्व नागरिकांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। अंजना राहुल साळवे, पंचशील महिला मंडळ, उपनगर येथे मी राहते। 2 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांनी जो हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, खरा तर हा सत्याग्रह कुठल्या देवाच्या पाया पडण्याचा नव्हता किंवा कुठल्या दगडाला देव मानण्यासाठी हा सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेला नाही, तर आपण एक मानव जात आहोत। आपण एक समाज नाही, एक मानव जात म्हणून आपल्याला इथे येण्याचा अधिकार का नको, ह्या गोष्टीसाठी बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केला। आणि खरंच ही स्वाभिमानाची गोष्ट आहे। बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खरे तर 4 सत्याग्रह केले, पण 4 सत्याग्रहापैकी काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा 6 वर्ष कंप्लीट चालला। आणि बाबासाहेबांचे खरंच त्यावेळेचे अनुयायी इतके चांगले होते की एकनिष्ठपणे त्यांनी बाबासाहेबांना खूप छान साथ दिली आणि बाबासाहेबांनी तो सत्याग्रह यशस्वी केला।
मी समाजाला हात जोडून एकच विनंती करेन की इथे जेव्हा आपण येतो शिलालेखाचं दर्शन आपण घेतो, स्वाभिमानाने दर्शन घेतो, पण नुसतं फोटो काढायला आणि दर्शन घ्यायला अर्थ नाही आहे. माझं स्वतःचं तर म्हणणं असे की ह्या शिलालेखाच्या इथे जसा भीमा कोरेगावला स्तंभ आहे तसा स्तंभ झाला तर खरंच खूप अजून मला खूप अभिमान वाटेल. आणि म्हणून मी समाजाला एक विनंती करते की ह्या गोष्टीचा प्रयत्न करत राहा. जय भीम, नमो बुद्धाय.